तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलो आहे सिद्धिविनायक मंदिरमध्ये, जे मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर आहे आपल्याला माहीतच असेल. तर मी आज इथं पहिल्यांदा आलो आहे मुंबईमध्ये सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन करण्यासाठी. तर सिद्धिविनायक गणपती मी टी व्हीमध्ये खूप पाहिला होता आणि सुप्रसिद्ध असा गणपती आहे. पूर्ण बॉलिवूडचे स्टारपासून सर्व भारतीयांना हे सिद्धिविनायक गणपती माहीतच असेलच. इथं मी आल्यानंतर ना असे दुकानं होते, खूप सारे गर्दी होती आणि मी सकाळ सकाळी आलो होतो. तुम्ही पाहू शकता की एवढी गर्दी म्हणजे नेहमी असते तेवढी गर्दी नव्हती असं इथले लोक म्हणत होते. तुम्ही पाहू शकता की असं खूप छान असं वातावरण झालं आहे बाहेरचं. सिद्धिविनायक ट्रस्टचं असं इथं बिल्डिंग होती आणि मंदिर जायचा रस्ता इथनंच चालू होतो. पूर्ण सिद्धिविनायक मंदिर हे आपण बघू शकतो की संगमनेरीपासून बनवलेलं आहे. त्यावरचे नक्षीकाम खूप सुंदर असे होते. मी ते पाहतच कधी आत गाभाऱ्यात आलो कळलं नाही. तुम्ही पाहू शकता आतमध्ये लाईट्या आणि फुलाची असं सजावट केली होती संकष्ट चतुर्थी असल्यामुळे. आणि आतमध्ये गेल्या गेल्या मला गणपती बाप्पांची मूर्ती दिसली. खूप असं छान वाटत होतं आणि आतमध्ये गेल्या एक वेगळीच एनर्जी आली. तुम्ही पाहू शकता की पुजारी पूजा करत होते. इथं व्हिडिओ काढायला अलाव नाही तरी मी लपून छपून व्हिडिओ काढला. खूप छान असं दर्शन माझं झालं आणि मी शांत असं बसलो होतो आणि पाहत होतो की सर्व लाईटन सजावट. खूप छान दर्शन झाल्यानंतर ना मी आता आलो आहे रेल्वे स्टेशनला लोकल ट्रेन पकडण्यासाठी. आता मी जात आहे पागोड्याला, जे बोरिवलीला आहे. ते पागोडा पाहण्यासाठी, खूप प्रसिद्ध असं पागोडा तिथं आहे गोल्डन. ते पाहण्यासाठी मी चाललो होतो, पण गेल्या गेल्याच एक लोकल ट्रेन आमची सुटली. तुम्ही पाहू शकता एक झालं एक लोकल ट्रेन आहे 2-2 मिनटात. खूप छान असं वाटत होतं तिथं बघितल्यावर. एक जणही शांत थांबला नव्हता. सगळेजण आपापल्या कामात सगळे बिझी होते. रेल्वेमध्ये चढताना खूप गर्दी होती, व्हिडिओ काढला नाही. तुम्ही पाहू शकता लोकलची फील अशी येत होती. मुंबईचाच आहे का काय मी असं मला वाटत होतं. तुम्ही पाहू शकता एक एक झाला एक अशी तिथं ट्रेन आहेत. समोरनं ट्रेन जाताना खूप स्पीडमध्ये दिसत होती. हा पोरगा बघा कसं पाहत आहे. मुंबईच्या लोकांकडे वेळ नसल्यामुळे लोक रिस्क खूप घेतात इथं. आपल्या इकडं कसं लोक निवांत असतात, इथं तसं नाही आहे. तर आपण फायनली पोचलो आहे पागोड्याला. तर इथं आल्यावर कळलं होतं की पागोडा जे आहे ते समुद्र किंवा नदीच्या मध्ये आहे आणि आपल्याला तिथंपर्यंत जाण्यासाठी बोट करावं लागेल. हे बोटीचं बंदर होतं, इथं तिकीट काढायचं होतं आणि तिकीट काढल्यानंतर ना आपण आता बोटीकडे जात आहे. तुम्ही पाहू शकता की तो लांबून दिसत आहे ते पागोडा आहे. खूप छान असं नजारा होता लांबून. हे सर्व समुद्रच आहे ते असं म्हणाले होते लोक. जसं आम्ही पुढे जात होतो पाणी येत होतं आणि पाणी पाहता पाणी खूप सारं इथं होतं. गर्दीही वाढली होती. पागोडा खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे इथं दररोजच गर्दी असते. पागोडा हा गोल्डन पागोडा गौतम बुद्धांचा आहे. हे मुंबईमध्ये एकमेव असं सुप्रसिद्ध ठिकाण आहे आम्हाला कळलं. आणि तुम्ही पाहू शकता की पाणीही स्वच्छ होतं आणि आमची वेळ बघितल्यानंतर वाट पाहिल्यानंतर खूप वेळ बोट आली. बोट बघितल्यानंतर बोट लहान दिसत होती पण आतून मोठी असेल असं वाटलं कारण गर्दी खूप होती. तुम्ही पाहू शकता की लोक हळूहळू बोटीत चढलो आणि बोटीत चढतानाही खूप अशी मजा येत होती कारण बोट हलत होती.我什么都不做，我什么都不做。前世和今生，它是不是传说？我什么都没说，什么都没说。看着你从眼前飘过。
तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे इथं पागोड्याच्या इथं. इथं आज जातानाही आपल्याला समुद्र पार करावा लागेल. तुम्ही पाहू शकता की जे गोल्डन दिसत आहे सोनेरी, ते गोल्डन आपला पागोडा आहे गौतम बुद्धांचा. खूप मोठा असा इथं पागोडा बांधलेला आहे, सर्व पाणी आहे. तर मित्रांनो हा पागोडा जे आहे ते आयलंडवरती म्हणजे बेटावर बांधलेला आहे. तर झाडामध्ये बांधलेला आहे, जंगलामध्ये बांधलेला आहे. त्यामुळे इथे पक्ष्यांचा आवाज व निसर्गात आल्यासारखं वाटत होतं. पागोडा हा खूप सुंदर असा आहे. सर्व नक्षीकामही खूप सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता तर ड्रॅगन आहे, ड्रॅगन दिसत होते. असं वाटत होते की जपान चीनला आल्यासारखं वाटत होतं. तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता हे ड्रॅगन आहे आणि सर्व गोल्डन सोनेरी रंगामध्ये नक्षीकाम केलेलं इथं पागोड्यावरती तुम्ही पाहू शकता. इथं असं स्तूप आहे, हे बुद्धकालीन असं ते बांधलेलं आहे, नक्षीकाम केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशोक चक्र पण या स्तूपावरती आहे. खूप छान असं नक्षीकाम व इथं असं काम केलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघा इथं सर्व असं थॉट लिहिलेलं आहे गौतम बुद्धांचे. विविध भाषेमध्ये थॉट लिहिलेले आहे. इथं अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. पूर्ण झाल्यावरती खूप छान वाटेल. आताही खूप छान वाटत आहे. पाहू शकता की इथं अशोक चक्र इथं लिहिलेलं आहे, व्हील ऑफ धर्मा. आणि इथं अजून खूप छान असं नक्षीकाम आहे. काय बघू काय नाही असं झालं होतं. तुम्ही पाहू शकता इथं बुद्धांचे विचारही लिहिलेत. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा गौतम बुद्धांचा पागोडा पाहिला होता. खूप छान असा हा पागोडा आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठा असं जागेत बांधलेला आहे. गौतम बुद्धांचे विचार खूप असे छान आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागं खूप मोठा असा पागोडा होता. गर्दी एवढी नव्हती मी दुपारी आल्यामुळे. तुम्ही पाहू शकता इथं खूप छान असं गार्डन पण आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. हा माझा भाऊ बघा हे बेल वाजत होता. हा बेलची खूप मोठा असा आवाज येतो. तुम्ही पाहू शकता, ऐकू शकता आवाज. तर सिद्धिविनायकचं दर्शन आणि पागोडा बघितल्यानंतरनं आता जेव्हा मुंबईला आलो आहे आणि इथं आलो नाही असं होऊ शकत नाही. तर माझ्या जस्ट समोर आहे गेटवे ऑफ इंडिया. तुम्ही बघू शकता गेटवे ऑफ इंडिया खूप छान असं लांबून दिसत होतं. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर लाईक करा आणि गेटवे ऑफ इंडियाचा व्हिडिओ लवकरच येणार आहे.